हॅलो मुलांनो, आज आपण बघणार आहे वर्ग 6वीचा हा हिंदीचा पाठ. तर मुलांनो, मी तुम्हाला मराठी टू हिंदी ट्रान्सलेट करून सांगणार आहे. तर पाठाचं नाव आहे जगमग घर को देखने का सुख. तर याचा अर्थ असा होतो मुलांनो, जगमगणाऱ्या घर पाहण्याचा आनंद. चला वाचूया. बच्चों में हर त्योहार को मनाने की विशेष उमंग भरी रहती है। कई दिन पहले उसकी तैयारी, छोटी बड़ी योजनाएं उन्हें व्यस्त रखती है। बड़े होने पर अन्य व्यवस्थाओं के कारण पहले जैसी तैयारी नहीं होती, परंतु उस त्योहार से जुड़े रोचक किस्से आँखों के सामने ऐसे आ जाते हैं मानो कल की ही बात हो। बड़ा होकर मैं ऐसा बनाऊंगा, सोचे गए सपने भी नहीं भूलते। कैसी थी लेखक के बचपन की दिवाळी पढ़ते हैं. तर मुलांनो, याचा अर्थ असा होतो की लहान मुलांमध्ये प्रत्येक सण साजरा करण्याचा एक वेगळाच उत्साह असतो. सणाचे अनेक दिवस आधीपासूनच छोटी मोठी तयारी सुरू होते. मोठे झाल्यावर इतर व्यापामुळं लहानपणी सारखी तयारी करता येत नाही, पण सणाशी जुळलेल्या आठवणी डोळ्यासमोर अगदी काल घडल्यासारख्या ताज्या राहतात. मोठा झाल्यावर मी असा सण साजरा करेन ही स्वप्ने माणूस कधीच विसरत नाही. लेखकाची लहानपणाची दिवाळी कशी होती ती यात सांगितली आहे. चला वाचूया. इस बार दिवाली मेरे लिए खास है. मुंबई में बीवी बच्चों के साथ त्यौहार मनाऊंगा. इस बार घर के साथ साथ अपने ऑफिस में भी दिया बाती करूंगा. इसके बाद गांव बेलसंड बिहार जाने का इरादा है. जिस दिन गांव पहुंचूंगा उस दिन फिर मैं माँ बापू जी के साथ दिवाळी मनाऊंगा. तर मुलांनो, लेखकासाठी यंदाची दिवाळी खास आहे. ते मुंबईत आपल्या पत्नी व मुलांसोबत सण साजरा करणार आहेत. घर आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी दिवे लावल्यानंतर ते आपल्या मूळ गावी म्हणजे बेसंड बिहारमध्ये आहे मुलांनो जाणार आहेत. मग गावी पोहोचल्यावर ते पुन्हा एकदा आईवडिलांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. वहाँ इस बार छत पर जाकर मोमबत्ती जलाऊंगा और बचपन की एक अधूरी इच्छा पूरी करूंगा. असल में तब हमारा घर खपरेल का हुआ करता था, तो उस पर से दिया गिर जाता था. मोमबत्ती के भी गिरने का अंदेशा बना रहता था. तब बड़ी इच्छा होती थी कि काश हमारा भी पक्का घर होता, तो सीधे छत पर जाकर दिए जलाता. हालांकि जब घर पक्का बन गया तब मैं परदेश निकल गया, पर इस बार संयोग बन रहा है. तर मुलांनो, इथे कवी म्हणतो की तिथे गावाकडे जाऊन घराच्या धाब्यावर म्हणजे छतावर मेणबत्त्या लावून लहानपणीची एक अपूर्ण इच्छा पूर्ण करायची आहे. लहानपणी त्यांचे घर कौलारू होते, त्यामुळे कौलारूवर दिवा किंवा मेणबत्ती खाली पडण्याची सतत भीती असायची. तेव्हा लेखकाला वाटायचे की आपलेही पक्के घर असावे.
जेणेकरून थेट छतावर जाऊन दिवे लावता येतील. परंतु जेव्हा पक्के घर बांधून झाले तेव्हा लेखक कामानिमित्त परदेशात गावाबाहेर निघून गेले. या वर्षी मात्र असा योग जुळून येत आहे. पुढे वाचूया मुलांनो. दिवाली पर पटाखे चलाने का मुझे बचपन से शौक रहा है, लेकिन गांव में यही कहा जाता था कि पैसे को क्यों जलाना, पटाखा जलाकर पैसे को ही तो आग लगा रहे हो. वैसे उन दिनों गाँवों में पटाखों को लेकर उतना क्रेज था भी नहीं. किसी के पास इतने पैसे भी नहीं होते थे कि वह 500,000 रुपए के पटाखे ले आए. ले देकर हम लोग फुलझडी जलाया करते थे. तर मुलांनो, याचा अर्थ असा होतो की लहानपणापासून फटाके उडवण्याची आवड होती कवीला. पण गावात लोक सांगायचे की फटाके उडवून पैसे का जाळायचे. त्या दिवसात गावात फटाक्याची फारशी क्रेज नव्हती आणि कोणाकडे 500,000 रुपयांचे फटाके आणण्यासाठी जास्त पैसेही नसायचे. सगळे मिळून फक्त फुलबाजा म्हणजे फुलझडी पेटवायचे. पुढे वाचू. गांव में चूंकि उन दिनों बिजली होती नहीं थी, इसलिए फुलझड़ी की रोशनी दूर तक चमकती थी. वास्तव में हम लोगों के लिए दिवाली पटाखों का नहीं, रोशनी का त्योहार रहा है. पटाखों से इसलिए भी हमारी दूरी रही क्योंकि घर में गाय बैल थे. तेज आवाज़ से मवेशी डर जाते हैं, इसलिए दिवाली के दिन उनका विशेष ध्यान रखा जाता था ताकि वे बिदक न जाए. तर मुलांनो, याचा अर्थ असा होतो की गावात तेव्हा लाईट नव्हती. तो लेखक म्हणतो की दिवाळी हा फटाक्याचा नसून मुख्यतः रोषणाईचा सण होता. फटाके न उडवण्याचे एक मोठे कारण म्हणजे घरातील गाय बैल यासारखे पाळीव प्राणी फटाक्याच्या मोठ्या आवाजाने ते घाबरू नये म्हणून त्यांची विशेष काळजी घेतली जात असे. मुलांनो, पार्ट 1 मी इथे समाप्त करते आणि जर तुम्हाला पार्ट 2 बघायचे असेल तर माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. तोपर्यंत बाय बाय.